ओके, मला एक कन्फर्म करा. आतापर्यंत जे झालेले क्वेश्चन्स आहेत किंवा काल झालेले, याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालंय का? सगळ्यांनी येस और नो मध्ये सांगायचं आहे चॅट बॉक्स मध्ये. आणि सगळ्यांना समजतंय का? ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. प्रथमेश पालवे, अनम्यूट करायचं बेटा. प्रथमेश पालवे. टीचर अनम्यूट नाही होत आहे. झालं अरे टीचर अनम्यूट. झालाय बाळा, तू अनम्यूट झालेला आहेस. यस मॅम. हा, आवाज येतोय माझा? यस मॅम. हा, इन्स्ट्रक्शन रीड करायचे, त्याचं सगळ्यांना एक्सप्लेनेशन द्यायचंय आणि 29 क्वेश्चनचं आन्सर सांगायचंय. ओके. यस मॅम. हम्म. डायरेक्शन question number 29. 32. A place of paper is folded and punched. A show is the question figure and four answer figure marked A, B and C are given. Select the answer figure which indicates how the paper will appear when append unfolded. 20. ओके, एक्सप्लेनेशन द्यायचं बेटा. आन्सर बी. तिचा आन्सर बी. बेटा, जो रूल आहे ना त्याचं सगळ्यांना एक्सप्लेनेशन द्यायचंय. कसे क्वेश्चन असणार आहेत? बोलो प्रथमेश. प्रथमेश, आर यू देअर? प्रथमेश. अनम्यूट करायचंय प्रथमेश. हम्म. ओके बेटा, एक्सप्लेन कर, काय सांगितलंय रूल मध्ये? हम्म. टीचर, त्याला जर हम्म. आपण फोल्ड केला आणि कट केलं तर डी होईल. मी काय म्हणते तुला, जे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे तर त्या इन्स्ट्रक्शन मध्ये असं काय सांगितलंय आपल्याला ज्याच्यावरून आपले आन्सर निघणार आहेत पुढचे चारही क्वेश्चनचे? टीचर. ओके, चला. आता या क्वेश्चन मध्ये हे जे आपल्याला 29 ते 32 असणार आहेत, या क्वेश्चन यामध्ये असं सांगितलंय, त्यांनी अशी इन्स्ट्रक्शन दिली की तुम्हाला एक क्वेश्चन मध्ये फिगर्स दिल्या जातील. ओके. आणि त्याच्यामध्ये किंवा जेव्हा तुम्ही पेपर फोल्डिंग करता, राईट, फोल्ड किंवा अनफोल्ड करता म्हणजे ओपन किंवा क्लोज करता, तेव्हाच्या तुम्हाला इमेजेस दिलेल्या आहेत. ओके. तर तुम्हाला आन्सर मध्ये तशा इमेजेस शोधायच्या आहेत किंवा तशा इमेजेसला
इंडिकेट करायचं आहे, जी तुमची त्याच्यानंतरची स्टेप असेल. ओके, क्वेश्चन मध्ये दिलेल्या गोष्टींची ती लास्ट स्टेप असेल, राईट? तर ते आन्सर तुम्हाला सांगायचं आहे जेव्हा तुम्ही पेपर फोल्ड करता किंवा अनफोल्ड करता, राईट? यस प्रथमेश? येस मॅम. कळालं का आता? येस. हम्म. ओके. 29चा आन्सर सांगायचंय विथ एक्सप्लेनेशन. टीचर त्याचा आन्सर बी येईल, कारण की त्या पेपरला पहिलं सरळ फोल्ड केलाय, मग त्याला स्क्वेअर करून फोल्ड केलाय, त्याचा आन्सर बी येईल. ओके, सगळ्यांचा आलाय का आन्सर बी? येस ऑर नो? 20. ओके, 1 मिनिट हा. जर आपण तिथे फोल्ड केला तर त्याच्यानंतर आपण या साईडला एक फोल्ड करू शकतो, राईट? नाही बाई, बेटा, प्रथमेश, एकदा व्यवस्थित बघशील का क्वेश्चन कडे? आन्सर मला थोडस डाऊटफुल वाटते किंवा चुकीचं वाटतंय. ओके. येस प्रथमेश बेटा. टीचर ए. हा, कसं एक्सप्लेन कर बरं आता. टीचर त्याला वरच्या बाजूला फोल्ड केलंय, मग हम्म. त्याला फोल्ड केलंय. राईट, म्हणजे जर चारी बाजूनी जर आपण त्या टाईपनं फोल्ड केलं तर आपली ए मध्ये जी इमेज आहे ती तयार होईल, राईट? येस. ओके. त्यामुळे थोडस लक्ष देऊन बघायचंय प्रथमेश. ओके. प्रथमेश, येस मॅम. तू खूप दिवस नव्हता का मध्ये क्लासमध्ये, की व्हिडिओ ऑन नसतो? टीचर होत, हम्म. पण ते अनम्यूट होत नव्हतं. ओके. टीचर आणि करत दुसरी होतो. गोष्ट एक प्रथमेश, जेव्हाही क्लास चालू होतो आपला तेव्हा व्हिडिओ ऑन ठेवायचं. कारण काय होतं, व्हिडिओ ज्याचे ऑन असतात ना ते पार्टिसिपंट फर्स्ट पेजला येतात, राईट? आणि जे ऑन नसतात ना व्हिडिओ ज्यांचे, ते खूप पाठीमागे जातात. त्यामुळे ते राहतही असतील कदाचित. ओके. त्यामुळे स्क्रोल करत करत मला तेवढं होत नाही. आणि कॅमेरे ज्यांचे चालू असतात ना ते अपडाऊन होत राहतं. एकदा प्रथमेश आला पुढं, नंतर श्री गिटमिरे दिसतो, अचानकच मग मोक्षिका दिसते, असं होतं बाळा, राईट? त्यामुळे जेवढं व्हिडिओ ऑन मॅम. ठेवाल ना ते तुमच्यासाठीही चांगलं आहे आणि मलाही तुमच्यापर्यंत लगेच पोहोचता येईल, राईट बेटा? येस मॅम. ओके, नो प्रॉब्लेम बेटा. अर्णव पवार, अनम्यूट करायचा, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. ओके. येस. 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर सांगायचं बेटा. आरुष. ओके. मॅम नाही येत, डिफिकल्ट आहे. काय येत नाही अर्णव? Difficult आहे. का बरं डिफिकल्ट आहे? एक्झाम मध्ये जर असा क्वेश्चन आला तर? यस अर्णव? अर्णव बेटा, आवाज ब्रेक होतोय बाळा तुझा.
Yes, Arnav. ओके, कोण सांगेल मला याचा आन्सर? अर्णव, अनम्यूट कर. मैम हाँ. मैम सी रेलवे मैम हम्म. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत आहे. कोणाकोणाला दिसत नाहीये स्क्रीन? मॅम आता दिसली. ओके, सांगा आन्सर. आणि बाळा, असे क्वेश्चन येत राहतात, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. यासाठी मी सांगत असते की जेव्हा क्लास होतो किंवा क्लास व्हायच्या आधी किंवा तुम्हाला दिवसभरात जेव्हाही वेळ भेटतो तेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करा प्लीज. कारण तुमची एक्झाम खूप जवळ आलेली आहे. येस अर्णव बेटा. उलट तुम्ही क्वेश्चन्स माझ्याकडे आणले पाहिजेत की मॅम मी आज हे बुक मधलं सॉल्व्ह करत होतो पण मला इथे डाऊट आहे, मला हे समजलं नाही. कुठे गेला अर्णव? अर्णव, आवाज येत नाहीये बाळा तुझा. ओके, नो प्रॉब्लेम अर्णव. अं, विशान, अनम्यूट करायचं बेटा. मैम हम्म, सांगा आन्सर. रेज हँड केला होता ना? 30 येस बेटा. और डी डी. सॉरी डी डी. डीज ना, डी फॉर डॉग ना? हाँ. हा, कसं येतं एक्सप्लेन कर. मैम क्यों बताओ जो ए वाला है वो क्योंकि ऊपर में जो फोल्डिंग में कर कर है वो तो आएगा हम्म. नहीं. बी में पर बी में है कोने में दिख रहा है पर वो भी नहीं आएगा. कोने में दिख रहा है सी शायद. वाला भी नहीं आएगा. डी डी आएगा डी. डी क्यों आएगा बेटा? हम जो ऊपर वाला साइड देकर है वो उधर ही है ना. ओके, कोणाला येतं याचं एक्सप्लेनेशन कोण देईल? राईट एक्सप्लेनेशन कोण देईल याचं? जर फोल्ड केलं तर खालती वरती राहील आणि मध्ये पण फोल्डिंग राहील. सो सी आन्सर येते का कोणाचं सांगा बरं. सी, मला ऑप्शन सी असं वाटतंय. कोण एक्सप्लेन करू शकेल मला? रेज युअर हँड. श्री, अनम्यूट करायचंय. यस मॅम. एक्सप्लेन करू शकतोस? मॅम मला वाटते याचा आन्सर हम्म. मॅम सी आन्सर येऊ शकेल का? हा, मला तेच वाटतंय पण कसं येईल? करेक्ट मॅम असेल का? आपण आपण एक स्क्वेअर पेपर घेतलं त्याला खालून वर फोल्ड केलं. हम्म. फोल्ड केल्यानंतर त्याला एक राईट साइडून फोल्ड केल्यानंतर वन मिनिट. एक छोटा स्क्वेअर बनतो. हम्म. मग त्याला असा वर्त के
वरती केल्यानंतर आपण तो कप शेप मध्ये कापलं तर त्याला खोलल्यानंतर सी त्याचा आन्सर येते. सी, मला ही सी करेक्ट वाटतंय आन्सर. कारण डी ऑप्शन मध्ये काय केलं त्यांनी, वरती आणि खालती जी साईड आहे त्यालाच फक्त वर डिझाईन केलेलं आहे, राईट. म्हणजे जे अपोजिट साईड आहे ना, तिथेच त्यांनी काय केलेलं आहे, डिझाईन केलेलं आहे. आणि जे दुसऱ्या साईड्स आहेत म्हणजे लेफ्ट साईडला, अप्पर साइड जी आहे लेफ्ट साईडची, तिथे डिझाईन केलेली आहे. आणि लोअर साइड राईट साइड जे आहे तिथे एक डिझाईन केलेली आहे डी मध्ये. तर आपण जर फोल्ड करू तर तेव्हा चारी साईडला डिझाईन पाहिजे, राईट. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला लाईन दिसते ना, ती लाईन पण 4 जागी दिसायला पाहिजे. ते डी मध्ये नाहीये, बी मध्ये आहे. बट बी मध्ये जो खालचा भाग आहे, खालच्या भागाला दिलं नाही, कारण खालच्या भागाला कशी फोल्डिंग असणार आहे, ऍज इट इज जसं डिझाईन दिलेली आहे, राईट. का असणार आहे, कारण तिथे पण फोल्ड केलेलं आहे, राईट. यशश्री, ओके, येस सगळ्यांनी मॅम. लक्ष देऊन बघा. ओके, येस ए मॅम. ऑप्शन तर येऊ शकणार नाही. ओके, हा रॉंग असणार आहे. त्याच्यानंतर बी मध्ये जर आपण पाहिलं तर बी मध्ये जेव्हा त्यांनी फोल्ड केलं इथे, हा जो चौथा भाग आहे ना, याच्यामध्ये फोल्ड करताना त्यांनी हा वाला जो भाग आहे तो पूर्ण याच्यावरती फोल्ड केलाय. ओके, त्यामुळं इथे ही डिझाईन पाहिजे, इथे अशी वाली डिझाईन इथे पाहिजे. त्यामुळे मॅम, ऑप्शन सी. हा बोला. मॅम मी प्रॅक्टिकल करून बघत आहे. ओके बेटा, पेपर कट करून. करायचंय आणि दाखवायचं सगळ्यांना कसं येईल. ओके, त्याच्यावरची डिझाईन काढायचं बाळा तुला. वरती जी असेल डिझाईन तीच कॉपी पेस्ट काय होईल, लोअर साईडला पण होईल, राईट. वरती जी कॉर्नरला येस दिलेली मॅम. आहे. हम्म, तर ऑप्शन सी हा तुमचा करेक्ट ऑप्शन येईल. ओके, बाकी कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा, किंवा मॅम मला हे वाटत नाही हे सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके. थोडस पेन्सिल पेन फाड पेन्सिल. ओके गाईज, सगळ्यांना क्लिअर आहे का? ओके, श्री डायग्राम तयार करतच आहे, तोपर्यंत आपण 31 क्वेश्चन घेऊयात, राईट. सान्वी चौधरी, येस, सान्वी चौधरी, अनम्यूट करायचं बेटा. सान्वी चौधरी, मॅम, बोला. मॅम मी असं आलं, सी 1 आन्सर मिनिट, सारखंच आलं. 1 मिनिट. बरोबर आहे. येस बेटा, सी आन्सर इज युअर करेक्ट आन्सर. बघा सगळ्यांनी, 1 मिनिट हा श्री. ओके, श्री दिसतोय का बघा सगळ्यांना? येस और नो गाईज, सगळ्यांना दिसत असेल तर सांगा. ओके, ठीक आहे श्री, आता क्लिअर आहे का बाळा मग सी आन्सर येतं म्हणून? येस मॅम. ओके, 31चा आन्सर आपण सांगूयात. व्हेरी नाईस श्री. सम्यक, अनम्यूट कर बेटा. येस सम्यक, 31चा आन्सर सांगायचा आहे. 31चं आन्सर काय येईल? मॅम बी. विच आन्सर? बी. बी और डी? बी बी.
यस बेटा, सम्यक एक्सप्लेन करायचं आहे. सम्यक कुठे गेला सम्यक? सम्यक ओके. सम्यक बेटा, आवाज येतोय माझा? रिप्लाय कर सम्यक बेटा प्लीज. सम्यक अनम्यूट कर. मॅम एक्सप्लेन करू शकशील का काय आन्सर येतं आणि कसं येतं? हम्म मॅम स्क्रीन नाही दिसत, आता दिसतंय मॅम. ओके, सांगा. मॅम पहिल्या ह्याच्यात पहिले एक मोठा पेपर घेतलाय, हम्म त्याला असं टर्न केले खाली, नंतर हम्म त्याला स्क्वेअर केले छोटा, हम्म त्याला वरती थोडं स्क्वेअर कट केले आणि त्याच्या बाजूने कट केले. ओके, म्हणजे त्यांनी काय केलंय, चारी साइडनी फोल्ड करून घेतलाय आणि त्याला ती डिझाईन बनवली, राईट? यस. तर कोणता शेप तयार होईल? यस सम्यक बेटा, करून बघू शकता गाईस तुम्ही. ओके, श्रीने जसं केलं तसं तुम्ही करून बघू शकता. यस सम्यक. मोक्षिका अनम्यूट करायचंय. आवाज येतोय मॅम माझा? त्याचा आन्सर बी येणार. त्याचा आन्सर बी काय येणार येतंय? मॅम याच्या. बी. बी. बी कसं येईल बाळा? ओके, 1 मिनिट. श्री अनम्यूट कर बेटा. मॅम. फोल्ड कर तो पेपर, फोल्ड कर, चारी साइडनी फोल्ड कर. यस मॅम. हम्म सगळ्यांना दिसतंय का बघा ते? यस मॅम. चारी साइडने त्याने पेपर फोल्ड केलाय, ऍज इट इज इथे डायग्राम मध्ये दिलंय. मोक्षिका लक्ष द्यायचंय श्रीकडे. ओके, श्रीने दाखवलंय बघा पेपर मध्ये. 1 मिनिट. दिसतोय का श्री सगळ्यांना? येस ऑर नो गाईज, फास्ट मध्ये रिप्लाय करायचा आहे, तुमचं कन्फ्युजन दूर होईल. ओके, आता बघा त्याने काय केलाय, हा जो पार्ट आहे हा कधी केला त्याने? पहिल्यांदा 4 फोल्ड केल्या, राईट? 1 पेज, एकच पेज घेतलं, त्याला पहिले एक साइडने फोल्ड केलं, त्याच्यानंतर आणखी एक फोल्ड मारला, राईट? तेव्हा त्याचे 4 फोल्ड झाले. 4 फोल्ड झाल्यानंतर त्यानं काय केलंय की हा जो इथे दिलेला भाग आहे ना, हा तिथे ड्रॉ करून कट केला. ओके, आणि कट केल्यानंतर त्याचा ऑप्शन आला, ऑप्शन नंबर सी. यस मोक्षिका बेटा, यस मॅम. क्लिअर आहे का आता?
येस मॅम. तुम्ही मॅम ट्राय करायचंय. ओके, 30 मला. हा, 30 बोला. मध्ये डाऊट आहे. 30, 30 वाला. यस मोक्षिका, 30 मध्ये डाऊट आहे का? येस मॅम. 30 वाला सी येतं. मॅम कारण बी लागत आहे म्हणून. बी नाही येणार बाळा, कारण बघ ना, इथे जो फोल्ड केलाय ना त्यांनी, हा पण भाग त्यांनी फोल्ड करायला सांगितलाय, राईट? येस मॅम. ओके, त्यामुळे इथं पण डिझाईन काय येईल तुमची, अशी वाली, अशी, राईट? कारण इथे कट बसतो ना आपला, हा जो भाग आहे, येस. इथे आपण काय करणार आहे, फोल्ड केल्यानंतर कट करणार आहे. मग कट करताना काय डिझाईन यूज करणार आहे आपण, हा, राईट बेटा? ही येस. वाली जी दिली ना आपण रांगोळीमध्ये वगैरे डिझाईन करतो, अशी वाली डिझाईन त्यांनी दिलेली आहे. मग जेव्हा तू हा भाग, इथला जो भाग आहे हा, जेव्हा तू फोल्ड करशील तेव्हा ही डिझाईन तुला त्याला पण करायला लागणार ना, त्या पेजला, राईट बेटा? येस. हम्म. त्यामुळे फक्त ही काय राहील, याचं जे फेस आहे हा इकडच्या साईडला राहील. ओके, आणि जेव्हा तू ओपन करशील तर याचा फेस काय होईल, अपोजिट साईडला, याच्या अपोजिट साईडला. त्यामुळे ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट येतो. ओके बेटा? येस मॅम. 29चा आन्सर ए आहे ना? 29चा आन्सर ए येतं, राईट? ओके मॅम. ओके, थँक्यू. क्लिअर आहे का बाळा आता? येस मॅम. सो आपण इथेच थांबायचंय की हा लास्ट वाला क्वेश्चन घ्यायचा आहे? मॅम लास्टला क्वेश्चन घेऊया. ओके, 8-6 झालेले आहेत, आपण लास्ट वाला क्वेश्चन घेऊयात आणि इथंच थांबूयात. ओके, कोणी राहिलंय का? 1 मिनिट. सम्यक झालाय, आराधना झाले, निधीश्री झाले, प्रज्वल राहिलाय. प्रज्वल, अनम्यूट कर बेटा. येस मॅम. सॉरी बेटा, तुला मॅम खूप लास्ट मध्ये तुला इन्व्हाइट केलं. ओके, मला लक्षातच नाही. ओके, ठीक आहे. येस 32चा आन्सर तू सांगशील बेटा. टीचर डी. डी. ओके, 1 मिनिट. होल्ड, सर्कल आहे. ओके 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 ओके. फोन केलती मोठे साहेब येस, फोन यू आर केलते. करेक्ट बेटा. डी आन्सर इज युअर करेक्ट आन्सर. ओके, येस येस बेटा. मॅम. प्रज्वल बेटा, काही डाऊट आहे का बाळा? नो मॅम. ओके, आतापर्यंत समजलंय? येस मॅम. तब्येत कशी आहे बाळा तुझी? चांगली आहे. ओके, तुला सर्दी वगैरे झाली होती ना? येस मॅम. ओके, नो प्रॉब्लेम. चला, चला सगळ्यांनी आता लिव्ह करायचं का मग? मॅडम मॅडम, ते आजच्या क्लासचं लिंक पाठवा ना त्याला. कोणाला सर? प्रज्वल बांगर. ओके, त्याचा क्लास आहे का आता? हो हो. कोणत्या सब्जेक्टचा आहे मला कळेल का थोडंसं, म्हणजे मी लिंक तर तुम्हाला प्रोव्हाइड केली असते. स्कॉलरशिप स्कॉलरशिप. स्कॉलरशिप. ओके ओके, 1 मिनिट हा सर, मी कॉपी पेस्ट करते तुम्हाला. हं? मोठा मुलगा ऍडमिट आहे ना, त्याची आई तिकडे गेलेली आहे. ते ह्या प्रज्वल माझ्यापाशी आहे. ओके हम्म. ओके सर, मी चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक देते, तुम्ही ती कॉपी करा फक्त. ओके. ओके मॅडम. हं. मराठी आणि इंग्लिश मीडियम आज एकत्र असणार आहे सर. ओके, आणि सुफिया मॅमचा क्लास असेल. ओके ठीक आहे, आली का? एकदा चेक करा ओके तुम्ही, मॅडम. लिंक आली का तुम्हाला? आले आले. ओके सर, फक्त कॉपी करा तिथून आणि ऍज इट इज मग तुम्ही पेस्ट करा व्हॉट्सअपमध्ये आणि मग तिथून लिंक जॉईन करा, कारण इथून मे बी पॉसिबल होणार नाही तुम्हाला कधी कधी. ओके कॉपी लिंक. ओके मॅडम. ओके सर, बाकी काही डाऊट आहे का सर? नाही. ओके, चालेल, ठीक. ओके प्रज्वल, तू लिहू टीचर शकतो बेटा, जर तुझा क्लास असेल तर. येस मॅम.
बाय मॅम. बाय, गुड नाईट बेटा, टेक केअर. ओके, चला लिव्ह करायचं सगळ्यांनी. समजतंय ना गाईस सगळ्यांना?